कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अति असे मराठे गिलचे साचे कलित लढले पानपती। द्वापर काळात कौरव आणि पांडवांमध्ये जसं महाभारत झालं तशीच घनघोर लढाई 250 वर्षांपूर्वी पानिपतमध्ये मराठ्यांमध्ये आणि अफगाण्यांमध्ये झाली। अटके पार झेंडे रोवणारे मराठे ही लढाई काही स्वतःची दौलत वाचवण्यासाठी लढत नव्हते, तर या देशावर हिंदुस्थानवर आक्रमण करणाऱ्या परकीय शत्रूला परतवून लावण्यासाठी झटत होते। त्यांच्या शौर्याचं स्मारक पानिपतच्या रणभूमीत कालाआम म्हणून उभा आहे, पण त्याकडे आपण ढुंकूनही पाहत नाही, कारण ही लढाई आपण हरलो एवढंच आपल्याला माहिती आहे। पण आपले पूर्वज कशा विपरीत परिस्थितींमध्ये किती त्वेषाने शत्रूशी लढले याचा दुर्दैवाने आपल्या सगळ्यांना विसर पडलाय। चौदा जानेवारी 1761 सकाळी 9च्या सुमारास मराठ्यांनी अफगाणी फौजांवर आक्रमण केलं। रणभूमीला सलामी दिली मराठा तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम गारबीनं। त्याच्या 200 तोफा आग उकू लागल्या, त्यामुळे रोहिले अफगाण भाजून निघू लागले। अत्याधुनिक फ्रेंच तोफांच्या जोरदार माऱ्यानं अफगाणी सैन्याला खिंडार पडलं। त्याचा फायदा घेत ठरल्याप्रमाणे भालाधारी मराठे अफगाणी सैन्यात घुसले। मराठी भाले अफगाणी घुसखोरांच्या छातीत घुसू लागले। लाखभर मराठी सैन्याचे सेनापती सदाशिवराव भाऊ पेशव्यांच्या हुजुराती सैन्यासोबत अफगाण्यांवर तुटून पडले। भाऊंच्या त्या आक्रमक पवित्र्यामुळे अब्दालीचा सेनापती शाहवली मागे हटला। मध्यान्ह होईपर्यंत मराठ्यांचा दबदबा पानिपतच्या रणभूमीत स्पष्टपणे जाणवू लागला। पूर्वेकडून मराठ्यांचा तोफखाना आग ओकत होता। मधून भाऊंनी आणि पेशव्यांचे पुत्र विश्वासरावांनी आगेकूच केलेली होती आणि पश्चिमेकडचा मोर्चा शिंदे आणि होळकरांनी सांभाळला होता। मराठ्यांची पूर्ण फळी पानिपत गावापासून यमुनेच्या तीरापर्यंत अशी 12 किलोमीटर पसरलेली होती। या 1 लाखाच्या सैन्यामागे 1-1.5 लाख न लढणारे बुणगे आणि यात्रेकरूही होते। मराठ्यांच्या या फळीसमोर चंद्रकोर आकारात अब्दालीचे अफगाणी सैन्य आणि त्याचे दोस्त उभे होते। अब्दाली स्वतः मात्र दक्षिणेकडच्या उंच भागावर 15,000च्या राखीव सैन्यासह उभा होता। भाऊंप्रमाणे सैन्याचं नेतृत्व न करता तो महत्वाचे निर्णय घेण्यासाठी मागे थांबलेला होता। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अब्दालीकडे यात्रेकरू आणि बुणग्यांचं ओझं नव्हतं। गोलाची लढाई म्हणजे नेमकी काय हे मराठी सैन्याला माहिती नव्हतं, त्यामुळे गोंधळ उडाला सगळा। आणि त्या दिवशी लढाई झाली त्याच्यातली जी कारणं होती अशी की अब्दालीकडे दुर्बीण होती। अब्दाली रोज घोड्यावरनं मराठी सैन्याच्या भोवती फिरत असे। एखादा कसलेला सेनानी असतो ना, तर त्याला रणमैदान कुठं आणि कसं आणि विशेषतः युद्ध कसं खेळायचं याची पूर्व जाणीव करून तो घेतो। तसं अब्दालीनं ते मैदान कसं आहे काय आहे याची पूर्ण जाणीव करून घेतलेली होती। आणि त्याला ज्या वेळेला कळलं की सकाळी मराठी तयारी करायला लागले, तेव्हा त्यानेही रचना केली। त्याच्याकडे एक छोटासा तोफखाना होता, पण अब्दालीकडं जवळजवळ 2000 उंट असे होते की त्यांच्यावर तोफा होत्या, म्हणजे त्याच्याकडे एक मोबाईल तोफखाना होता। दुसरी गोष्ट आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अब्दालीकडं रिझर्व्ह फौज होती त्याच्याकडे ठेवलेली। मराठ्यांच्याकडे रिझर्व्ह फौज वगैरे काही नव्हतं, आणि ही एक 5-1 हजारांची किझलबाज असं म्हणतात त्याची ती फौज होती। दुपार झाली, परिस्थिती हळूहळू बदलायला लागली। अब्दालीने मराठी सैन्याला चहूबाजूंनी वेढा दिला होता, त्यामुळे दक्षिणेकडून येणारी रसद अनेक दिवसांपासून तुटली होती। घोड्यांना आणि सैनिकांना पोटभर जेवण मिळत नव्हतं, त्यामुळे उपासमारीनं रोडावलेली घोडी साथ देईनाशी झाली। दक्षिणायन सुरू असल्यामुळे सूर्य मराठी घोड्यांच्या डोळ्यात जाऊ लागला, ते भोवळ येऊन पडू लागले। उपासमारीमुळे सैनिकही लवकर थकत होते, तरीही केवळ इच्छाशक्तीच्या बळावर ते लढत होते। जरी तिथे पराभव झाला तरी त्यांनी तुमचं शौर्य मान्य केलेलं आहे ना अब्दालींनी। आणि त्याच्याही पुढचा मुद्दा असा आहे, आणि तो जास्त महत्त्वाचा आहे, की आपण का गेलो तिथे आणि आपण जाण्याने पराभवातून देखील निष्पत्ती काय झाली। निष्पत्ती अशी झालेली आहे की आपण तिथे यासाठी गेलो, मराठी म्हणजे हिंदू आहेत हे समजून घ्या पहिली गोष्ट। आणि ते कशासाठी गेले तर दिल्लीच्या मुसलमान पातशाहीचं रक्षण करायला गेले।
म्हणून राष्ट्रीयत्वाची भावना, हिंदुस्थान हा एक देश आहे आणि त्याचा धर्माशी काही संबंध नाही, हे रुजवणारे आणि याच्यासाठी आपले बलिदान देणारे मराठी हे एकमेव आहेत. म्हणून आज आपण जे म्हणतो आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत वगैरे, आपण ताठमानेने जगात वावरतो, लक्षात घ्या. तर ही ताठमान करण्याची संधी आपल्याला का कोणाच्या जीवावरती मिळाली? ही मराठ्यांच्या जीवावरती मिळालेली आहे. अशक्त झालेल्या मुघल साम्राज्याला अफगाणिस्तानातल्या टोळ्यांनी लुटायला सुरुवात केली होती. अशा वेळेस शक्तिशाली मराठ्यांनी दिल्लीची पत वाचवण्याचा विडा उचलला आणि परकीय आक्रमण झालं तर आम्ही उत्तर हिंदुस्थानचं रक्षण करू असं आश्वासन देत अहमदिया करार केला. याच दिलेल्या शब्दाला जागत आता 1,00,000 मराठे घरदार सोडून दिल्लीला वाचवण्यासाठी धावून आले होते. महाराष्ट्रातल्या परतूरहून निघालेलं मराठी सैन्य 1,500 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापून पानिपतात पोचलं होतं. त्यावेळी मराठी दौलत अफगाणिस्तानातल्या अटकेपासून ओरिसातल्या कटकपर्यंत पसरलेली होती. पण एवढं मोठं साम्राज्य असूनही मराठ्यांना मित्र बनवता आले नव्हते. त्यांना राजपुतांच्या वरती विश्वास नव्हता, जाटांच्या वरती विश्वास नव्हता, शिखांची पॉवर अजून निर्माण झालेली नव्हती आणि मुसलमानांच्यात परत शिया आणि सुन्नी एक गट होते. मग त्यांना असं वाटलं की मराठ्यांच्या 2 गुण आहेत. एक, मराठी हे समर्थ आहेत, शक्तिशाली आहेत आणि मराठी विश्वासपात्र आहेत. ही क्रेडिबिलिटी मराठ्यांनी मिळवलेली होती. लक्षात घ्या की ते विनाकारण कोणाचा तरी विश्वास करणार नाहीत, सत्ता बळकावणार नाहीत लोभाने, एका विशिष्ट मर्यादेच्या पुढे जाऊन ते लुटालूट करणार नाहीत. ही खात्री पटल्यामुळं त्यांनी मराठ्यांना सांगितलं की तुम्ही आमचे रक्षण करते आहात आणि ते रक्षण करा. आणि मराठ्यांनी तो पत्करला. आता त्यांच्यात जर सामर्थ्य असतं मुघल बादशाहीचं रक्षण करण्याचं, तर मराठ्यांना कोणी बोलवलं पण नसतं आणि मराठी गेले नसते, कारण त्यांनी मग मराठ्यांना सुद्धा अडवलं असतं ना. ते मराठी तिथे जाणं ही इतिहासाची गरज होती. लक्षात घ्या, म्हणजे मराठी काही कोणी तिथे लुटालूट करायला गेले, स्वार्थाने गेले, ही जी एक भूमिका आहे ती ब्रिटिश इतिहासकारांनी उठवली आणि त्याला काही मराठा इतिहासकार देखील, भारतीय इतिहासकार देखील त्याला बळी पडले. तसं ते नव्हतं हे समजून घ्या आपण. अफगाण्यांचा सर्वात जास्त त्रास ज्या जाट आणि शिखांना होत होता त्यांना सुद्धा आपल्या बाजूने वळवण्यात सदाशिवराव भाऊंना यश आलं नाही आणि या मित्रांची उणीव भाऊंना 14 जानेवारीच्या दुपारनंतर जाणवायला लागली. सूर्य जसा जसा डोक्यावर येऊ लागला तसतसं उपाशी आणि थकलेलं मराठी सैन्य कमजोर पडायला लागलं. मराठ्यांची ही अवस्था बघून अब्दालीनं राखून ठेवलेलं राखीव सैन्य पुढे केलं. आता मराठ्यांची पिछेहाट सुरू झाली. बाजू सावरण्यासाठी भाऊ आणि विश्वासरावांनी हत्तीवरून उतरून रणांगणात उड्या मारल्या. त्या दोघांनी शेकडो अफगाण्यांना अक्षरशः फाडून काढलं. पण दोन्ही खाशांच्या रिकाम्या अंबाऱ्या बघून मराठी सैनिकांचा धीर खचला. ते सैरावैरा पळायला लागले. सूर्यास्तापर्यंत सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव लढता लढता मारले गेले. त्यानंतर पळून जाणाऱ्या मराठी सैनिकांची आणि यात्रेकरूंची अफगाण्यांनी बेरहमीने कत्तल केली. अवघ्या 12 तासात 1,00,000 मराठे मारले गेले आणि मराठी सत्तेचा उत्तरेतला दबदबाही गेला. 14 जानेवारीला या रणसंग्रामाला 250 वर्ष पूर्ण होत आहेत. याच शनिवार वाड्यातून मराठ्यांनी अब्दालीशी लढाई करण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवानं ही लढाई मराठे हरले. 2 हिरे गळाले, लाखो मोती निखळले, हजारो कंकण फुटली, प्रचंड रक्तपात झाला. पण तरीही मराठा साम्राज्याला या युद्धानं एक पत मिळवून दिली. आपण राष्ट्राकरता आहोत ही भावना या युद्धानं जनमानसामध्ये जागवली. पानिपत पासून दक्षिणेला 1 तासाच्या अंतरावर आहे सदाशिवराव भाऊंचा आश्रम आणि समाधी. पानिपतच्या लढाईत सदाशिवराव भाऊ मारले गेले असं आपण इतिहासात शिकलोय.
पण हरियाणातल्या लोककथा सांगतात की लढाईत गंभीर जखमी झालेल्या भाऊंना सत्याची जाणीव झाली आणि त्यांनी संन्यास घेतला. रोहतक जिल्ह्यातल्या सांघी नावाच्या गावानं त्यांना आश्रय दिला. लोक त्यांना प्रेमानं भाऊनाथ बाबा म्हणू लागले.